तर आज आम्ही तुम्हाला एका अशा दुनियेत घेऊन जाणार आहोत जिथं गणरायाच्या एकदंत रूपामागचं रहस्य दडलंय। पण त्या गणेश धामापर्यंत पोहोचणं काही सोपं काम नाहीये। रस्त्यातील असंख्य अडचणी आणि अडथळ्यांमुळे अनेकदा अर्ध्या रस्त्यातून मागे फिरण्याचा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही। पण सर्व अडथळ्यांवर मात करून आम्ही गणेशधाम गाठलंच। तिथे पोहोचल्यावर जे पाहिलं ते अविश्वसनीय होतं। गणरायाचं ते रूप कायमस्वरूपी डोळ्यात साठवून ठेवावं असंच आहे। तुम्ही पण पहा। सर्वशक्तिमान गणाधीश कसा झाला एकदंत। विघ्नहर्त्याचा एक दात परशुरामानं का तोडला। गणेशाच्या एकदंत रूपामागचं रहस्य छत्तीसगडच्या जंगलातील एका ठिकाणी दडलं असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती। त्यामुळेच ते ठिकाण आजवर टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झालं नाही। त्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे तिथं पोहोचणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे। मानवी वस्तीपासून शेकडो मैल दूरवर आणि समुद्र सपाटीपासून जवळपास 4000 फूट उंचीवर ते गणेशधाम वसलेलं आहे। ते अद्भुत ठिकाण शोधण्यासाठी आम्ही प्रवासाला निघालो। गणेश पुराणात ढोलकल नावाच्या डोंगरावर एक मंदिर असल्याचा उल्लेख आहे। दिल्लीपासून जवळपास 1600 किलोमीटर दूरवर असलेल्या छत्तीसगडच्या दंतेवाडात आम्हाला पोहोचायचं होतं। विशेष म्हणजे त्या अद्भुत मंदिराला छत नाही आणि भिंतीही नाहीत असा उल्लेख गणेश पुराणात आढळतो। इथं निसर्गाच्या सानिध्यात गणरायाचा दरबार आहे। लंबोदराच्या एकदंत रूपामागचं आणखी एक रहस्य आम्हाला प्रवासादरम्यान उलगडलं। एकदा महर्षी परशुराम हे भगवान शंकराला भेटण्यासाठी कैलास पर्वतावर आले। त्यावेळी शिवशंकर कैलासावर नव्हते। हम अपने आराध्य भगवान शिव को स्वयं ही ढूंढ निकालेंगे। त्यामुळे शिवाला शोधत परशुराम पार्वती मातेच्या घरी पोहोचले। पण तिथं दारावर बाल गणेश पहारा देत उभा होता। हट जा मेरे मार्ग से, हमें अपने आराध्य भगवान शिव के दर्शन करने हैं। पण गणेशानं परशुरामाला आत येण्यास मज्जाव केला। त्यामुळे वादाला तोंड फुटलं आणि युद्धाला सुरुवात झाली। पण परशुरामानं भगवान शंकरांचं नामस्मरण करून गणेशावर वार केला आणि त्याचमुळे गणेशाचा एक दात तुटला। छत्तीसगडमध्ये आज जिथं मंदिर आहे तिथंच गणेशाचा तुटलेला दात पडल्याचं मानलं जातंय। बाल गणेशाच्या लीलाच्या विचारातच आम्ही छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये पोहोचलो। वाटेतच असलेल्या फरसपाल गावामध्ये गणेशाच्या त्या अद्भुत मंदिराविषयी आणखी माहिती मिळाली। तसंच फरसपाल गावाशी असलेल्या संबंधाचा उलगडाही झाला। पुराणों में कहा जाता है कि कभी युद्ध हुआ था गणेश और परशुराम के बीच में। तो उस समय परशुराम ने गणेश जी का जो दांत है उसको मतलब हथियार से काट दिया था। तो शायद यहीं पे गिरा है और ऐसी मान्यता है। प्लस जो उसका जो हथियार है फरसा वो फरसा यहीं पे गिरा। उस कारण इस गांव का नाम भी फरसपाल पड़ा। म्हणजेच आम्ही अगदी योग्य मार्गावर होतो। पण आणखी बराच पल्ला गाठायचा होता। ढोलकल डोंगरावर वसलेल्या गणेशाच्या त्या अद्भुत मंदिराची वाट काही सोपी नव्हती। रास्ता तो टेढ़ी मेढ़ी है, सीधा नहीं है, बहुत कठिन है जाने के लिए। चढ़ाव ऊंचा है, ऊंच नीच चढ़ाव को चढ़ के जाना पड़ता है, खतरनाक है।
वहाँ वैसे भी बालू शेर का भी डर भी लगता है, अकेला तो जा नहीं सकेंगे। खरं तर आम्ही पुढे जात होतो, पण वाटेत आम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागणार होता. फरसपाल पासून ढोलकल डोंगराच्या दिशेने निघालो असताना पहिलं संकट आमच्या समोर आ वासून उभं राहिलं. क्या हुआ, गाड़ी से आगे नहीं जा पाएगा? जंगली रास्ता है, बहुत खराब है। अच्छा, सिर्फ एक छोटी सी पगडंडी है। क्या कच्चे रोड है, फंस जाएंगे। गावकऱ्यांच्या मदतीनं आम्ही मोटरसायकलवरून पुढे निघालो. कच्च्या वाटेनं आम्ही ढोलकल डोंगराकडे वाटचाल करीत होतो. पण थोड्याच अंतरावर आम्हाला मोटरसायकलही वाटेतच सोडावी लागली. दूर है यहाँ से ढोलकल? सर यहाँ पे कई पहाड़ों को पार करके जाना पड़ता है और इनके इस पहाड़ के आखिरी चोटी में गणेश जी की प्रतिमा है जिसे ढोलकल कहा जाता है। आता आमच्या समोर पायी जंगल पार करण्याचं मोठं आव्हान होतं. यहीं से शुरू होता है दंडकारण्य के जंगल में बसी गणेश प्रतिमा तक पहुंचने का सफर। दंडकारण्य के इस घने जंगल में बंदूकधारी नक्सलियों के अलावा खुखार जंगली जानवरों से भी जान का खतरा है, लेकिन ढोलकर की गणेश प्रतिमा से जुड़े सारे सवालों के जवाब पाने के लिए हमें यह खतरा मोल लेना ही होगा। जंगलातील संभावित धोक्यांची कोणतीही कल्पना नसताना आम्ही ढोलकलच्या त्या गणेश मूर्तीच्या दिशेनं वाटचाल करीत होतो. जंगलातील वाट ओळखणं तसं कठीण काम आहे. फिरून फिरून पुन्हा एकाच ठिकाणी येत असल्याचा भास वारंवार होत होता. भगवान परशुरामाचं जन्मस्थान म्हणून हे जंगल ओळखलं जातं. तसंच प्रभू रामानंही याच जंगलात 10 वर्ष वनवास भोगल्याचं सांगितलं जातं. जंगलातून बराच प्रवास केल्यानंतर आम्हाला पहिला मनुष्य भेटला. तो डोंगरावरून खाली येत होता, त्यामुळे आम्ही त्याला ढोलकलच्या गणेश मूर्तीकडे जाण्याचा रस्ता विचारला. यहाँ से ढोलकल कितना है रमली? ये अभी यहाँ से 5-6 किलोमीटर है। 5-6 किलोमीटर जी। और आएगा। कितना जी। है और रास्ता ये पे? जाने एक 5-6 घंटा लगेगा यहाँ 5-6 सफर करने के लिए। आपके हाथ में एक पत्थर है, आप बता रहे हैं कि ये लोहे का पत्थर है और इस जंगल में हर जगह ये लोहे का पत्थर पाया जाता है। बड़ा बड़ा है सर, ये लोहे का पत्थर है। ये अच्छा। जो दिखा रहा है वो बड़ा बड़ा है सब, ये पहाड़ी में पूरा लोहा ही है। या जंगलात केवळ बदलतं हवामानच नाही तर त्यापेक्षाही आणखी मोठे धोके असल्याचं रमलूशी बोलल्यानंतर आम्हाला लक्षात आलं. कौन कौन से जानवर है इस जंगल में? भालू माने, शेर है, चीतर है, सब है सर इसमें। तो फिर ढोलकल की पहाड़ियों तक कैसा पहुंचा जाए? ऐसे ही चुपचाप जाते हैं सर, कुछ उनको छेड़छाड़ करने से आके हमला करते हैं सर। रमलूने दिलेली माहिती लक्षात घेऊन आम्ही दंडकारण्याच्या जंगलामध्ये मार्गस्थ झालो. खरं तर हा सगळा नक्षलग्रस्त परिसर म्हणून ओळखला जातो. सतत नक्षलवाद्यांकडून हल्ल्याच्या घटना होत असतात. त्यामुळे या संपूर्ण प्रवासात आम्हाला नक्षलवाद्यांचा धोकाही सतावत होता. दंडकारण्य के घने जंगल में कई दुर्गम रास्तों और पहाड़ों को पार करने के बाद हम पहुंचे हैं करीब 2000 फीट की ऊंचाई पर इस घनघोर जंगल में, और इसी घनघोर जंगल में बसता है लाल आतंक का साम्राज्य। हो सकता है कि हमारे यहाँ आने की खबर हमारे पहुंचने से पहले ही नक्सलियों तक पहुंच गई हो और इसी की वजह से उन्होंने अभी तक कोई मूवमेंट नहीं की है, और लाल आतंक के इसी साम्राज्य से होकर हमें ढोलकल की गणेश मूर्ति का राज जानने के लिए हमारी मंजिल की तरफ आगे बढ़ना है. बदलतं हवामान आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्याच्या भीतीनं आमची वाट अडवण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही आमच्या निश्चयावर ठाम होतो. काही अंतर चालल्यावर आम्हाला पुढच्या धोक्याचे संकेत मिळाले. खरं तर रमलूनं त्याविषयी आम्हाला पूर्वीच सतर्क केलं होतं. छत्तीसगढ़ के इस घने जंगलों में नक्सलियों के अलावा जंगली जानवरों का भी बड़ा खतरा है. कल ही इन घने जंगलों में धुआंधार बारिश हुई थी और उस धुआंधार बारिश के बाद इसी जगह से एक बड़ा भालू जो है वो यहाँ से गुजरा था. भालू के पंजे के निशान यहाँ पर साफ दिखाई दे रहे हैं. भालू के पंजे का एक ये निशान रहा और उसके बाद भालू के पंजे का एक दूसरा निशान जो है हम साफ देख सकते हैं.
इथं घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत विश्लेषण. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. ढोलकलमधील गणेश मूर्तीच्या शोधात आम्ही दंतेवाडाचं जंगल पिंजून काढलं. दंतेवाडाच्या या जंगलात परशुराम आणि गणेशामध्ये तुंबळ युद्ध झाल्याची एक कथा सांगितली जाते. त्या युद्धात गणेशाचा एक दात तुटल्याची पुराणात कथा आहे. पण तिथं पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा देखील सामना करावा लागतो. कारण जमिनीपासून तब्बल 4000 फूट उंचीवर गणेशाचं अनोखं विश्व वसलंय. पाहूयात. हळूहळू हिरव्या गर्द झाडांची जागा आता दगडधोंड्यांनी घेतली होती. म्हणजे आता आम्ही ढोलकल डोंगराजवळ पोहोचलो होतो. या परिसरात लोह खनिजाचं प्रमाण अधिक असल्यामुळे इथल्या दगडांवर त्याचा प्रभाव पाहायला मिळतो. पण याविषयी आदिवासींची वेगळीच धारणा आहे. अब वालों की प्राचीन मान्यता के अनुसार भगवान गणेश का दांत काटने के बाद परशुराम का फरसा दंडकारण्य के इसी दक्षिणी छोर को छूता हुआ वापस परशुराम के पास चला गया और तभी से इस इलाके की सारी चट्टानें और पत्थर लोहे की हो गई. हम लोग देख सकते हैं कि दंडकारण्य के दक्षिणी छोर में स्थित इस जंगल की सारी चट्टानों में आयरन ओर काफी बड़ी मात्रा में पाया जाता है. आता आमचं प्रत्येक पाऊल आम्हाला ढोलकल डोंगराच्या दिशेनं घेऊन जात होतं. पण त्यासोबतच धोकाही वाढत चालला होता. अखेर आम्ही जंगलाच्या अशा परिसरात पोहोचलो जिथून ढोलकल डोंगराच्या चढाईला सुरुवात होते. ऐसे घने और दुर्गम जंगल को 16 से 17 किलोमीटर पार करने के बाद ढोलकर गणेश प्रतिमा तक पहुंचने की चाह हमें ले आई है इस जंगल की सबसे ऊंची चोटी पर. और गांव वालों के बताए अनुसार इन्हीं चट्टानों को पार करने के बाद हम पहुंच पाएंगे ढोलकर गणेश प्रतिमा के राज तक. खरं तर आता खरी आमची परीक्षा सुरू होणार होती. प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावं लागत होतं. अन्यथा एक छोटी चूक आणि मृत्यूशी सामना. ही आमची शेवटची चढाई होती. कारण त्यानंतर आम्ही डोंगराच्या शिखरावर पोहोचणार होतो. या शिखरावरून दंडकारण्याचा सगळा परिसर तुमच्या नजरेच्या टापूत येतो. आता गणेशाच्या त्या अद्भुत मूर्तीकडे जाणारा रस्ता आमच्या नजरेसमोर होता. पण तेवढ्यातच एका संकटानं आमची वाट अडवली. ढोलकर की गणेश प्रतिमा के राज तक आपको पहुंचाने के लिए आप देख सकते हैं कि किस तरीके से मौत के मंजर को हमें पार करना पड़ रहा है. इस वक्त हम लोग मौजूद है इस पहाड़ की सबसे ऊंची चोटी पर. बारिश जो है वो थमने का नाम नहीं ले रही है. पिछले 3 घंटों से हम इसी तरीके से इन दो चट्टानों के बीच में छिपकर बारिश से बचने का प्रयास कर रहे हैं. लेकिन आप लोग देख सकते हैं कि इन वादियों में धुआंधार बारिश जारी है और कुछ ही देर में रात होने वाली है. ऐसे में हमारे पास एक पॉलीथीन है और इसी पॉलीथीन के सहारे हमने कैमरे को बचाकर ढोलकर गणेश प्रतिमा तक का सफर तय करने का निर्णय लिया है. पण थोड्याच वेळात पाऊस थांबला. बारिश रुक चुकी है और अब हम ढोलकर की गणेश प्रतिमा के राज तक पहुंचने के लिए यहाँ से निकल रहे हैं और यहीं से हम तुरंत ही आगे का सफर तय करेंगे. आणि आता अवघ्या काही क्षणातच गणरायाच्या त्या अद्भुत मूर्तीचं आम्हाला दर्शन होणार होतं. अद्भुत, अविश्वसनीय और अकल्पनीय. अब मैं आपको जो मंजर दिखाने वाला हूँ, यह मंजर देखकर आपके मुंह से यही शब्द निकल पड़ेंगे. मौत के मंजर और सारी झकझोर देने वाली बाधाओं को पार करने के बाद आखिरकार हम पहुंच ही चुके हैं दंडकारण्य की वादियों में सबसे ऊंची चोटी पर विराजित ढोलकल गणेश प्रतिमा के समक्ष. और यह है उस प्रतिमा का नजारा. आप लोग देख सकते हैं कि वादियों में बसी, वादियों में विराजित इस गणेश प्रतिमा का यह नजारा किसी स्वर्ग की अनुभूति से कम नहीं है. इन वादियों में ये गणेश प्रतिमा बादलों से भी ऊपर विराजित है.
जवळपास 4000 फूट उंचीवर. दंडकारण्याच्या जंगलात ढोलकलच्या डोंगरावर हा गणराज विराजमान आहे. डोळ्यात कायमचं साठवून ठेवावं असं त्याचं अलौकिक रूप आहे. या शिखरावर नीट उभं राहायलाही जागा नाही, पण असं असतानाही इथं ही भली मोठी गणेशाची मूर्ती पाहून आम्हालाही आश्चर्य वाटलं. चोहोबाजूला खोल दरी आणि त्या मधोमध उंच अरुंद शिखरावर गजानन आरूढ झाले आहेत. परशुरामानं जेव्हा गणेशाचा दात तोडला तेव्हा तो या ठिकाणी पडल्याचं मानलं जातं. तसंच गणपतीचा दात तोडल्याचा परशुरामाला पश्चाताप झाला आणि त्यानं या ठिकाणी मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याची कथा सांगितली जाते. पण आता ही ती अलौकिक मूर्ती आमच्यापासून दूर होती आणि सर्वात धोकादायक प्रवासही बाकी होता. शेवटी आम्ही ढोलकलच्या गणेश मूर्तीजवळ पोहोचण्यात यशस्वी झालो. हम जिस देश में रहते हैं वो देश है पौराणिक और काल्पनिक कथाओं का देश, और इस ढोलकल गणेश प्रतिमा को लेकर भी ऐसी एक पौराणिक और काल्पनिक कहानी है. इस मूर्ति के ढोलाकार होने की वजह से इस गणेश प्रतिमा का नाम पड़ा ढोलकल गणेश प्रतिमा. लेकिन इसकी सबसे बड़ी मान्यता यह है कि यह मूर्ति परशुराम ने बनाई है. या मूर्तीविषयी अनेक पुराण कथा सांगितल्या जात असल्या तरी त्याविषयीचा एकही पुरावा आम्हाला मिळाला नाही. पण एक गोष्ट खरी आहे आणि ती म्हणजे ही गणेशाची मूर्ती आणि हे ठिकाण अद्भुत आहे. काही बाबी अशाही आहेत ज्यांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. ढोलकलच्या या गणेश मूर्तीचा उल्लेख पुराणात कसा आढळतो आणि पुराणातील प्रत्येक कथांचा दंतेवाडाशी संबंध कसा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनुष्य वस्तीपासून शेकडो किलोमीटर अंतरावर जमिनीपासून 4000 फूट उंचीवर अरुंद शिखरावर अशा ठिकाणी ही गणेशाची मूर्ती कुणी ठेवली असेल. आणि यासोबतच वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.